नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. याबाबतची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा करत असताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांचे माफ होणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितप्रमाणे कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहनपर म्हणून 50,000 रुपये घोषित करण्यात आलेले आहेत. तसेच याबाबतची जी समिती शासनाने स्थापन केलेली आहे, या समितीचा अहवाल आल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत सविस्तर जी.आर. शासनामार्फत काढण्यात येईल. तो जी.आर. आल्यानंतर त्याबाबतची सविस्तर माहिती आपण पुन्हा देऊया. आता पाहूया विधानसभेत माननीय मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत असताना काय म्हणाले. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.